घरामध्ये तुमच्या मुलाला जर का वारंवार कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा त्रास आहे, तो परेशान आहे, काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे तो त्रासात आहे, अशा वेळेला काय करा की जर का केळ्याचं झाड तुमच्या तिथे जवळपास असेल, तुम्हाला माहिती पडलं तर केळ्याच्या झाडाला पाणी घालायचे आहे. मग तुम्ही लावूही शकता, फक्त घरापासून थोडं दूर लावावे. केळीचं झाड आता फ्लॅटमध्ये जर राहत असाल तर ते शक्य होणार नाही आहे, पण जर का तुम्ही गावाकडे किंवा असं असाल तर तुम्ही केळीचं झाड नक्कीच लावा, थोडं घरापासून दूर लावा. त्याला रोज नित्य नियमाने पाणी घातल्याने मुलांच्या आयुष्यामध्ये त्रास जो आहे तो कमी होतो. त्याचप्रमाणे जर एखाद्याला संतान सुख नसेल तर त्याने केळ्याच्या झाडाखाली बाळकृष्ण रंगनाथ म्हणतो ना आपण, छोटी बाळकृष्णाची मूर्ती ही केळीच्या झाडाखाली स्थापन करावी. तिला व्यवस्थित आसन स्थान द्यावं, स्थापन करावी. मात्र तिचं नित्य पूजन तिथे करायचं आहे आणि त्या झाडाला आणि गोपालकृष्णाला प्रार्थना करायची. गोपालकृष्ण नाही, बाळकृष्णाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये तुझ्यासारखंच छोटंसं लड्डू गोपाल किंवा बाळकृष्ण माझ्या घरामध्ये येऊ दे, अशी त्याला प्रार्थना करायची आहे. संतान गोपालचं व्रत सुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर नक्कीच संतान सुख तुम्हाला प्राप्त होईल. त्याचप्रमाणे केळ्याच्या झाडाला हळदी दर गुरुवारी जर का हळद मिश्रित पाणी त्याला जर का तुम्ही घातलं तर लक्ष्मीसह नारायणाची कृपा होते आणि घरामध्ये पैशाची, समृद्धीची, कशाचीही कमतरता राहत नाही. त्याचप्रमाणे जर का केळीचं झाड तुम्ही लावलेलं असेल आणि त्याच्यासोबतच त्याच्या शेजारी जर का तुम्ही तुळस लावली तर ती सुद्धा फार शुभ मानली. दोन्ही एकत्रित हा अतिशय शुभ योग सांगितलेला आहे. घराच्या उत्तर दिशेला जर का केळीचं झाड असेल तर हे अतिशय शुभ सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यासोबत जर तुळस लावली तरी ती अजून म्हणजे शुभात अधिक शुभ असं आहे. तर अशा पद्धतीने केळीच्या झाडाचे उपयोग आहेत. शुभ झाड मानलं जातं केळीचं झाड. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर आपल्या आवारात किंवा आपल्या परिसरामध्ये केळीचं झाड लावा आणि हे छोटे छोटे उपाय सांगितलेले करून बघायला काहीच हरकत नाही आहे. जय भवानी, जय जगदंब. व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात कमेंटमध्ये जरूर कळवा.